पुराण अध्याय 6. हे मधुसूदना, हे केशवा, मातेच्या गर्भामध्ये ज्यावेळी जीव धारण होतो, ज्यावेळी पापी जीवात्मा मातेच्या देहामध्ये, मातेच्या गर्भामध्ये जन्म घेतो, त्यावेळी त्या गर्भामध्ये होणाऱ्या त्याला गर्भाच्या यातना आणि जीवाची होणारी उत्पत्ती, गर्भामध्ये आणि गर्भातून बाहेर पडल्यानंतर जे पापी जीवात्मा आहेत ते कशा प्रकारे जीवन व्यतीत करतात आणि कशा प्रकारे त्यांना यातना होतात, त्या मला सांगा. गरुडजींनी प्रश्न केल्यावर भगवंत सांगतात, हे गरुडा, जे पापी जीव आहेत, वीर्य आणि रज या दोन्हीच्या मिलनामधून ज्यावेळी जीव धारण करतो, जीव धारण करून मातेच्या गर्भामध्ये ज्यावेळी तो गर्भ वाढतो, त्यावेळेचं वर्णन मी तुला सांगतो. ज्यावेळी स्त्री ऋतुकाळामध्ये आहे, मासिक पाळीमध्ये स्त्री आहे, मासिक पाळीच्या पहिल्या 3 दिवसामध्ये इंद्रदेवतांनी केलेली जी ब्रह्महत्या आहे, त्या ब्रह्महत्येच्या पातकामुळे त्यांचा अंश स्त्रीच्या शरीरामध्ये राहतो आणि प्रथम 3 दिवसामध्ये स्त्रियांसोबत समागम का करू नये? शास्त्र काय सांगतं, शास्त्राचा काय आधार आहे, लक्षामध्ये घ्या. स्त्री मासिक पाळीमध्ये असताना स्त्रीच्या अंगाला स्पर्श सुद्धा करू नये, तिच्या सोबत समागम करणं तर दूरच राहील. का शास्त्राने स्त्रियांना मासिक पाळीच्या दिवसामध्ये स्वयंपाक करण्यास किंवा इतर काम करण्यास का शास्त्राने वर्ज्य केलं, याविषयीचा वृत्तांत जाणून घ्या. कारण त्या मासिक पाळीच्या 3 दिवसामध्ये जी विटाळशी स्त्री आहे ती पहिल्या दिवशी चांडाळीन असते, दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातिनी आणि तिसऱ्या दिवशी ती धोबीन असते. भगवंताच्या ईश्वरी कर्माची कर्मगती कशी आहे? कर्माच्या सिद्धांतानुसार स्त्रीच्या रज आणि त्या प्रथम 3 दिवसामध्ये झालेल्या समागमामधून जो जीव उत्पन्न होतो, शास्त्राचं न ऐकता जर कोणी समागम केलाच तर उत्पन्न होणारा जीव इतका पापी होतो, तो कोणाचंच ऐकत नाही, स्वतःची मनमानी करणारा. आणि ज्या जीवाचं अंत्यविधी केलेला नाही त्याची सुद्धा कशी स्थिती होते ते मी तुला सांगतो. गरुडा, ऐक. भगवान म्हणतात, ईश्वरी कर्माच्या कर्मगतीनुसार रज आणि वीर्याच्या कणामधून तो जीव त्या स्त्रीच्या गर्भामध्ये धारण होतो. ज्यावेळी तो गर्भामध्ये धारण होतो त्यावेळी पहिल्या रात्री तो बुडबुड्यासारखा जीव तयार होतो. 5 रात्रीमध्ये तो गोलाकार अंड्यासारखा जीव बनतो, 5 रात्रीमध्ये. आणि 10व्या दिवशी तो जीव गोलाकार अंड्याच्या आकाराचा टणक होतो. त्यानंतर गर्भाची कशी वाढ होते लक्षात घ्या. हजारो वर्षापूर्वी भगवान श्री विष्णूंनी गरुडाला सांगितलेले हे दिव्य ज्ञान का आमचं अध्यात्म विज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. विज्ञानाने आधुनिक उपकरणांच्या आधारे शरीराचं सगळं विज्ञान समजून घेतलं, परंतु
ते विज्ञान अध्यात्माने हजारो वर्षापूर्वी ते रहस्य, त्या रहस्याचा उलगडा आमच्या गरुड पुराणामध्ये केलेला आहे. काय सांगतं गरुड पुराण ऐका. ज्यावेळी त्या जीवाला 10 दिवस पूर्ण होतात त्यावेळी अंड्याच्या आकाराचा तो टणक होतो आणि त्याची हळूहळू वाढ व्हायला लागते. 1 महिन्यामध्ये त्या जीवाचं डोकं तयार होतं आणि ज्यावेळी डोकं तयार झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये त्या देहाला अवयव तयार होतात. तिसऱ्या महिन्यामध्ये नखे, केस, हाडे, मज्जा, कातडे आणि तिसऱ्याच महिन्यामध्ये जननेंद्रिय तयार होतात. गर्भामध्ये असणारा तो स्त्री आहे किंवा पुरुष त्याविषयीच सुद्धा विज्ञान आमच्या गरुड पुराणाने सांगितलेलं आहे. परंतु ते माहिती मी सांगणार नाही, कारण तो भगवंतांनी दिलेली स्त्री असो किंवा पुरुष असो, दोघांनाही समान मानलं पाहिजे. भगवंतांनी दिलेलं जो गर्भ आहे, स्त्रीचा असेल, पुरुषाचा असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, त्या गर्भाला समान मानलं पाहिजे. त्या गर्भाची चाचणी करून त्यामध्ये का शासनाने गर्भ चाचणी विषयी प्रतिबंध आणला, स्त्री पुरुषाची चाचणी का त्यावरती प्रतिबंध आणला? कारण लोक गर्भपात करतील आणि शास्त्रामध्ये सुद्धा त्या गर्भपाताची भयंकर अशी शिक्षा सांगितलेली आहे. ज्यावेळी त्या देहाचे जननेंद्रिय तयार होतात आणि शरीराचे 9 द्वार तयार होतात. कोणकोणते शरीराचे 9 द्वार आहेत ते कमेंट मध्ये सांगा. आणि 9 द्वार शरीराचे तयार झाल्यानंतर 4थ्या महिन्यामध्ये रस, रक्त, मांस आणि 7 धातू तयार होतात. 5व्या महिन्यामध्ये त्या जीवाला भूक आणि तहानेची जाणीव व्हायला लागते. ज्यावेळी भुकेने आणि तहानेने तो जीव, तो देह व्याकुळ होतो, मातेच्या पोटामध्ये आईने जे अन्न ग्रहण केलेलं आहे, आईने जे अन्न खालेलं आहे, त्याच अन्नापासून तो जीव वाढतो आणि त्याच देहाबरोबर दुसरे कृमी कीटक सुद्धा वाढतात आणि ते कृमी कीटक त्या गर्भाला चावतात आणि त्या देहाला असह्य वेदना होतात आणि त्या वेदनेमुळे तो छोटासा गर्भ बेशुद्ध पडतो. मातेने जे अन्न खालेलं आहे, आंबट, खारट, तुरट, तिखट, काहीही खाऊ द्या, मातेने खालेल्या अन्नाचा त्या जीवाला भयंकर असा त्रास होतो आणि मल आणि मूत्राच्या वेष्टनामध्ये वाढत असणारा तो जीव, ज्यावेळी त्याला भूक तहान होते, त्याच अन्नापासून तो मोठा होतो. 6व्या महिन्यामध्ये वारेचे आवरण बनते आणि मातेच्या उजव्या कुशीमध्ये हालचाल सुरू करतो. बघा शास्त्र कसं सांगतं. 6व्या महिन्यामध्ये मातेच्या उजव्या कुशीमध्ये बाळ हालचाल करायला सुरुवात करतो, हात पाय हलवतो. आणि 7व्या महिन्यामध्ये ज्यावेळी त्या देहाला बुद्धी येते, शतजन्माचं ज्ञान त्या जीवाला होतं. 7व्या महिन्यामध्ये किंवा गरोदर स्त्रियांनी पुराण का ऐकावं? कारण पुराण ऐकलेले सर्वच्या सर्व संस्कार त्या बाळावरती होतात. त्यामुळे मातांनी आपल्या गरोदरपणाच्या काळामध्ये इतर मनोरंजक गोष्टी पाहण्यापेक्षा इतिहास ऐका, भगवान श्रीकृष्णांचा चरितार्थ ऐका, रामायण, महाभारत,
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान, काय त्यांचा इतिहास आहे, त्याविषयीच्या कथा ऐका. आपल्या देहाचं दिलेलं बलिदान, अंगाचे तुकडे तुकडे करून मारले तरी सुद्धा धर्मासाठी काय जागरूकता छत्रपती संभाजी महाराजांची होती. स्त्रियांनी गरोदरपणामध्ये हे ऐकावं, जेणेकरून जन्माला येणारा छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, वीर तानाजी मालुसरे जन्माला येते. आणि 7व्या जन्मामध्ये, 7व्या महिन्यामध्ये ज्यावेळी त्या बाळाला बुद्धी येते का, शतजन्माचं ज्ञान त्या बाळाला होतं. कोणत्या जन्मामध्ये काय पापकर्म केली, त्या पापकर्मामुळे लाभलेला हा देह, सर्व केलेली पापे तो जीव आठवून हळूहळू हळू मोठा होतो आणि आपल्या मांडीमध्ये डोकं घालून धनुष्य बाणाप्रमाणे भगवंताला हात जोडून भगवंताचं स्तवन करतो. तो जीव भगवंताला म्हणतो, हे मधुसूदन भगवंता, या गर्भामध्ये मी सुरक्षित आहे. मलमूत्राच्या या वेष्टनामध्ये मी वेष्टलेलो असताना, या जठराग्नीमध्ये मी होरपळत असताना, भगवंता मी गेल्या जन्मामध्ये अनेक पाप कर्म केली. त्या कर्मामुळे मला अनेक वर्ष भयंकर अशा नरक यातना भोगाव्या लागल्या. परंतु भगवंता, आता मी ज्यावेळी जन्माला येईन, ज्यावेळी या गर्भातून मी बाहेर पडेन, त्यावेळी भगवंता मी तुझं स्मरण करीन आणि तुझं स्मरण करून या देहाचं सार्थक करीन. भगवंता, हे मधुसूदना, केशवा, नारायणा. तो जीव हात जोडून भगवंताला स्तुती करतो. भगवंता, भयंकर असलेल्या या मलमूत्राच्या या वेष्टनातून मला बाहेर काढ देवा. मी आयुष्यभर तुझी भक्ती करतो. ज्या योगी माझ्या जीवाचं कल्याण होईल असं मी कर्म करतो देवा. अशा प्रकारे गरुडा तो जीव हात जोडून माझ्या पुढे विवंचना करतो आणि तो जीव काय म्हणतो, भगवंता, तुझी माया फार प्रबळ आहे आणि तुझ्या मायेपुढे कोणाचंच काही चालत नाही. मला या गर्भामध्येच राहू दे देवा. या गर्भामध्येच मी तुझं नामस्मरण करतो आणि या देहाचं कल्याण करून घेतो. हा जीव म्हणतो. अत्यंत चतुर असणारा हा देह ज्यावेळी माझी स्तुती करतो, त्यावेळी 6व्या महिन्यामध्ये वारेचे जे आवरण बनते, वारेचे आवरण बनून उजव्या कुशीमध्ये ज्यावेळी हालचाल करतो, 7व्या महिन्यामध्ये होणार त्याला शतजन्माचं ज्ञान. आणि 7व्या महिन्यामध्ये प्रसूती वायू त्या गर्भाभोवती संचार करतो आणि त्या प्रसूती वायूमुळं त्याचं शरीर थरथर 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 कापायला लागतं आणि थरथर कापणार त्याचा देह विष्ठेमध्ये असणाऱ्या किड्याप्रमाणे तो थरथरत हालचाल करतो आणि त्या गर्भामध्ये वळवळत राहतो. शतजन्माचं त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, परंतु त्याला ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा तो कधी गर्भामध्येच भगवंता मला ठेव, तर कधी गर्भाच्या बाहेर काढ, असं भगवंताची वारंवार स्तुती करतो. आणि भगवंताला विवंचना करतो, भगवंता, मला या गर्भाच्या बाहेर काढू नको, या ठिकाणी मी सुरक्षित आहे असं म्हणतो. त्यावेळी भगवंत 10व्या महिन्यामध्ये त्याला योनीद्वारातून
मुंडक्याद्वारे बाहेर काढतात. भगवंताच्याच आज्ञेने तो जन्माला येतो. भगवंताच्याच आज्ञेने तो वावरतो, चालतो, मोठा होतो. आणि ज्यावेळी तो जीव योनीद्वारातून बाहेर पडतो त्यावेळी भयंकर असणारी माझी विष्णुमय माया त्याला जखडते आणि त्याला जे पाठीमागच्या जन्माचं जे झालेलं ज्ञान आहे ते ज्ञान तो बाहेर आल्यानंतर विसरतो. आणि विसरल्यानंतर आता तो कसा मोठा होतो, बाहेर जन्माला येऊन सुद्धा कसा मायेने तो भुलतो, लक्षात घे गरुडा. ज्यावेळी जीव जन्माला येतो त्यावेळी त्याचं पोट दुखालेलं असतं. त्याचं पोट दुखत असताना आई त्याला बळेच दूध पाजते. तो नको सुद्धा म्हणू शकत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तो जीव हळूहळू मोठा होतो. त्याला घाण जागेवर झोपवा, अंथरूण नसलेल्या ठिकाणी झोपवा. त्याला मुंग्या चावत असतात, डास चावत असतात, किडे क्रमी कीटक चावत असतात, परंतु त्याच्याकडे रडण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसतो. आणि असं हळूहळू मोठा होणारा हा जीव कधी मुंग्या चावतात, कधी डास चावतात, रडतो, पडतो, मोठा होतो. आणि त्याला आवड नसलेलं सुद्धा अन्न माता त्याला चारते आणि तोच खाऊन तो जीव मोठा होतो. मोठा झाल्यानंतर लहानपणी त्याला पूर्वजन्मीचं ज्ञान नसतं. जसं जसं त्याला कळायला लागतं तसं तसं त्याला कष्ट सुरू होतात. आई वडील त्याला म्हणतात, चल अभ्यास कर. गुरुजींनी काय दिलेला आहे ग्रहपाठ, बाईंनी काय दिलेला आहे ग्रहपाठ. त्याला विद्या प्राप्त करण्यासाठी त्याला कष्ट दिले जातात. आणि ज्यावेळी तो विद्या ग्रहण करून मोठा होतो त्याला योग्य काय आणि अयोग्य काय दोन्ही गोष्टींचं ज्ञान असतं. परंतु ज्यावेळी गर्भामध्ये होता हात जोडून भगवंताची स्तुती करत होता, भगवंता मी बाहेर आल्यानंतर तुझ्या लीलांचं श्रवण करून, तुझं श्रवण करून या देहाचं सार्थक करून घेईन. परंतु बाहेर आल्यानंतर भयंकर असणारी माया, या मायेच्या वेष्टनामध्ये जीव कसा अडकतो पहा. त्याला ज्ञान झाल्यानंतर एखादी सुंदर मुलगी त्याला ज्यावेळी दिसते का त्यावेळी त्या मुलीच्या प्राप्तीसाठी मुलीच्या पाठीमागे विषयाधुंद होऊन ज्यावेळी तो मोठा होतो विषयाच्या नादी लागतो. आणि वाईट मुलांच्या संगतीमध्ये ज्यावेळी तो जीव येतो का त्यावेळी त्याला कोणीच वाचवू शकत नाही. भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलेला हा देह भगवंताचं कधी नामस्मरण करत नाही, कधी काही पूजा अर्चा जप तप दान काही करत नाही. आणि वासनेच्या नादी लागून विषयासक्त होऊन कुठलीही स्त्री पाहावं आणि त्या स्त्रीविषयी मनामध्ये भोगण्याची दृष्टी निर्माण व्हावी, भोगण्याचा भाव निर्माण व्हावा. स्त्रियाप्रती वाईट दृष्टी, वाईट कर्म करतो आणि तारुण्याची अवस्था, तारुण्याने मद आणि मस्त होऊन तारुण्याच्या धुंदीमध्ये वाईट कर्म करतो. कुठला धर्म, कुठली कर्म, कोणता देव मानत नाही मी देवाला, देव माझं काही करू शकत नाही. मद्य पिऊ लागतो, वाईट मित्रांच्या संगतीमध्ये अडकून मद्यप्राशन करतो. आणि ज्यावेळी
तो व्यसनामध्ये अडकतो, त्या व्यसनातून बाहेर त्याला कोणी काढू शकत नाही. आणि एक व्यसन सोडण्यासाठी दुसऱ्या व्यसनात, दुसऱ्या व्यसनातून तिसऱ्या व्यसनात, असं पडत पडत सगळेच्या सगळे व्यसन ज्यावेळी त्याला ग्रासतात, त्यावेळी तो व्यसनातून बाहेर पडायची इच्छा असून सुद्धा बाहेर पडू शकत नाही. तारुण्याच्या अवस्थेमध्ये वडीलधाऱ्यांचं ऐकायचं नाही, आई वडिलांना नीट बोलायचं नाही. जवानी, धुंद असणारी ही जवानी, त्या जवानीमध्ये त्याला कोणीच ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही. जायचं, दारू प्यायची, मद्याच्या अवस्थेमध्ये बेधुंद होऊन वाईट कर्म करायची, वाईट स्त्रियांच्या नादी लागायचं. सुंदर पतिव्रता स्त्री सुद्धा मिळालेली असताना त्या स्त्रीला सोडून दुसऱ्या बाहेरच्या स्त्रियांसोबत रत व्हायचं आणि तो जीव या मायेच्या वेष्टनामध्ये अडकून अशी दुष्कर्म करतो. हळूहळू हळूहळू त्याची तारुण्य अवस्था संपते आणि ज्यावेळी त्याची तारुण्य अवस्था संपते त्यावेळी वृद्ध अवस्थेमध्ये रोगाने तो जर्जर होतो. रोगाने जर्जर झालेला आणि मग त्याला पश्चातापाशिवाय दुसरं काही उरत नाही. भगवंतानी मला सुंदर देह दिला. गरुडा, मनुष्याची बुद्धी जागृत 4 ठिकाणी असते. ज्यावेळी मनुष्य गर्भामध्ये हात जोडून असतो का, त्यावेळी एक त्याची बुद्धी जागृत असते. दुसऱ्या वेळी त्याची बुद्धी, त्याला रोग झाला का, मनुष्याला रोग झाल्यानंतर सगळे देव आठवतात त्याला, देवावरती विश्वास वाटायला लागतो. कर्माचा भोग त्यानं आयुष्यभर लोकांचं वाटोळं कसं केलं आणि त्याचा भोग त्याला भोगावा कसा लागत आहे. पहिली बुद्धी गर्भामध्ये, दुसरी बुद्धी जागृत असते रोग प्राप्त झाल्यानंतर. मनुष्याची तिसरी बुद्धी, ज्यावेळी मनुष्य स्मशानामध्ये जातो का, स्मशानामध्ये एक माणसाची बुद्धी जागृत येते. विलक्षण अशी शांती त्या जीवाला प्राप्त होते. क्षणिक वैराग्य प्राप्त होतं त्याला. अरे, लग्न कार्यासाठी आणि अंत्यविधीसाठी जावं धर्म का सांगतो, कारण ज्यावेळी मनुष्य स्मशानामध्ये जातो त्यावेळी त्याला या जन्माचं जे सत्य आहे, त्रिकालाबाधित जे सत्य आहे, त्या सत्याची जाणीव त्याला स्मशानात गेल्यानंतर होते. ज्यावेळी तो स्मशानात जातो त्यावेळी त्याला कळतं, अरे, भगवंतांनी दिलेला देह आहे, एक दिवस आपल्याला या मातीमध्ये मिळायचं आहे. ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळी काही घेऊन आलो नाही, आणि ज्यावेळी मी मरणार आहे त्यावेळी माझ्या तोंडावर पालती गौरी. मेलेल्या माणसाचा अंत्यविधी ज्यावेळी त्याला चितेवरती झोपवलं जातं, चितेवरती मृतदेह ठेवल्यानंतर ज्यावेळी त्याच्या शरीरावरती लाकड ठेवली जातात, त्याच्या चेहऱ्यावर गौरी ठेवली जाते, पालती. काय आहे या अंत्यविधीचा अर्थ? आयुष्यभर केलेली कर्म शेवटला कितीही कमवलं तरी सोबत काही येत नाही. या इहलोकातून परलोकामध्ये येणार जे धन सोबत आहे ते केवळ नामस्मरणाचं धन आहे, आणि नामस्मरणाचं धन हेच तिन्ही लोकांमध्ये कामाला येतं. ज्यावेळी जीव स्मशानात जातो, आयुष्यामध्ये तुमच्या सगळं संपलं असं वाटत असेल ना, सगळं भगवंतावरती सोडा. देवा, करता करविता तूच आहेस. माझ्यानं जेवढे प्रयत्न झाले, जेवढं माझ्यानं करायचं होतं, माझ्यामध्ये जेवढं सामर्थ्य होतं तेवढं मी केलं भगवंता, परंतु आता
द्यायचं करायचं तुझ्या हातामध्ये आहे, प्रयत्न करणं माझ्या हातामध्ये होतं, यश देणं भगवंता तुझ्या हातामध्ये आहे. ज्यावेळी आयुष्यामध्ये सगळं संपतं त्यावेळी माणसाच्या मनामध्ये वाईट विषय येतात. हा देह संपवून टाकावा, आत्मघात करावा असा विचार ज्यावेळी माणसाच्या मनामध्ये येईल त्यावेळी सगळं सोडून द्यावं. भगवंता आता माझी होणारी कर्म, माझा देह तुला अर्पण केलो, आणि सगळं अर्पण करून ज्यावेळी अनन्य भावाने भगवंताला शरण जाल त्यावेळी भगवंत नक्की तुम्हाला या अवस्थेमधून बाहेर काढेल. आणि एक मार्ग बंद झाला म्हणून काय, हजारो मार्ग भगवंत तुमच्यासाठी मोकळे करेल. आणि स्मशानामध्ये असणार मरणाचं अंतिम सत्य माणसाला ही जी तिसरी बुद्धी आहे का, तिसरी बुद्धी जागृत कधी होते हा आपला मूळ विषय आहे. स्मशानामध्ये गेल्यानंतर मनुष्याची बुद्धी जागृत होते. गर्भामध्ये पहिली बुद्धी जागृत होते, दुसरी रोग झाल्यावर, तिसरी स्मशानामध्ये गेल्यानंतर, आणि चौथी बुद्धी पुराण श्रवण करत असताना. आता तुम्ही हे जे ऐकत आहात अतिशय मन लावून ऐकत आहात. पुढे कथा काय होते की आता तुमची बुद्धी जागृत आहे. पुराण श्रवण केल्यानंतर बुद्धी तलक होते, बुद्धी विचार करते. बुद्धीमध्ये जी स्पंदनं तयार होतात का ती स्पंदनं बुद्धिवर्धक आहेत. पुराण श्रवण का करावं, पुराणाचं जे दिव्य ज्ञान आहे, गुह्य ज्ञान पुराणामध्ये दडलेलं आहे, आणि ते श्रवण केल्यानं बुद्धी तलक होते, म्हणून पुराण श्रवण करावे. आणि पुराण श्रवण करताना चौथी बुद्धी जागृत होते. गरुडा शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयांनी मनुष्य आसक्त कसा होतो लक्षामध्ये घे. वेगवेगळे हे जे जीव आहेत या वेगवेगळ्या जीवांना कसं हे विषय आपल्या आवरणामध्ये वेष्टून घेतात हे लक्षात घे. जे हरिण आहे, हरिणाला ध्वनी आवडतो, नाद, म्हणजेच पहिला विषय आहे शब्द. त्या शब्दाला हरिण भुलत. जो हत्ती आहे, हत्तीनीच्या स्पर्शाला भुलत. जो पतंग आहे, पतंग, ज्योती आहे, ज्योतीच्या रूपाला भुलून पतंग त्या ज्योतीकडे धाव घेतो आणि आपलं आयुष्य संपत पतंगाचं. शब्द, स्पर्श, रूप, आणि चौथा विषय आहे रस. गरुडा जो भुंगा आहे का, भुंगा ह्या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर, वेगवेगळ्या फुलावरती जातो आणि त्या ठिकाणचा रस ग्रहण करतो. भुंगा रस या विषयाला भुललेला आहे. आणि पाण्यात असणारा मासा गळामध्ये घातलेलं जे अन्न आहे त्या अन्न खाण्यापायी भुलतो, आणि त्या अन्नाला ग्रहण करण्यापायी जो मासा ते खातो त्यावेळी त्या गळामध्ये अडकतो आणि आपलं जीवन संपवतो. वेगवेगळे जीव एका विषयामध्ये आसक्त होऊन त्यांचं आयुष्य संपलं, परंतु मनुष्य तर 5 विषयांनी आसक्त आहे. शब्द, स्पर्श, कानाला सुद्धा शब्द किती गोड लागतात. शब्द, स्पर्श, रूपाला भुलतो मनुष्य. रस, काही खावं वाटतं, जिभेचे चोचले पुरळ. आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांनी आसक्त असलेला मनुष्य ज्यावेळी 5 विषयांनी आसक्त आहे तो कसा माझ्या मायेच्या जाळ्यामधून बाहेर येईल. गरुडा असा प्रकारे आयुष्यभर कर्म करून, आयुष्यभर आपल्या कर्माचा भोग
त्याला मरते वेळी भोगावा लागतो, आणि ज्यावेळी बाजेमध्ये पडतो त्याला पश्चातापाशिवाय काही उरत नाही. आणि असाच एके दिवशी तो जीव मरून जातो. मरण पावल्यानंतर पुन्हा त्या वैतरणी नदीचा प्रवास, पुन्हा त्या भयंकर अशा यमयातना, हजारो वर्ष जन्म मृत्यूच्या पाशामध्ये अडकलेला हा जीव माझ्या मायेला भुलून त्याचं आयुष्य जगून 84 लक्ष योनीमध्ये फिरतो. गरुडा, हा आहे या जीवाचा असा प्रवास. जन्मताना हात जोडून ईश्वराचं स्तवन करतो, आणि मरतेवेळी त्याला आठवतं की आयुष्यभर मी काही केलं नाही. गरुड पुराणाचा 6वा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला. जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं की उदरामधून जन्म झाल्यानंतर ज्यावेळी जीव हात जोडून बाहेर येतो का, त्यावेळी भगवंता तुझं स्मरण करीन असं म्हणतो, परंतु बाहेर आल्यानंतर भगवंताचं स्मरण करत नाही. मी असं म्हणत नाही की सर्व काही सोडून देऊन भगवंताचंच नाम स्मरण करत बसा. तुमच्या कामामधून जेवढा काही वेळ तुम्हाला काढता येईल भगवंताच्या नामस्मरणासाठी नाम करा, जप करा, यज्ञ सोहळा करा किंवा शुभ कार्य करा. आणि काही जर घडत नसेल ना, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आणि एका जागी बसून चित्त समाधान करून तीर्थयात्रा घडत नसेल तर नाम स्मरण करा, अन्नदान करा, आणि या देहाचं कल्याण करून घ्या. रामकृष्ण हरी आदेश. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहा. कसा वाटला भगवंतांनी उपदेश दिलेला गरुडाचा, याविषयी काय आपलं मत आहे कमेंट मध्ये अवश्य सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या सनातन धर्मामध्ये लपलेलं हे गुह्य ज्ञान आपल्याला श्रवण करता येईल. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून घंटीला दाबल्यानंतर येणारा प्रत्येक अध्याय तुम्हाला सर्वात प्रथम त्याची नोटिफिकेशन मिळेल. रामकृष्ण हरी आदेश.